नमस्कार, तू ही रे माझं मितवा या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे अर्णव जेवायला आलेला नसतो. त्याला जेवायला काहीतरी द्यावं ह्या उद्देशाने त्याचे बाबा त्याच्यासाठी लहानपणी जसे चुरम्याचे लाडू करायचे, गोड लाडू, तसा चपातीचं गोड लाडू बनवून आणून त्याला खाऊ घालण्याचा प्रयत्न करतात. तो मात्र ह्या गोष्टीला नकार देत असतो. मला तुमच्या हातून काहीच खायचं नाही आणि तुमच्यासोबतही काही खायचं नाही, म्हणून मी तुमच्यासोबत जेवायला आलो नाही असं स्पष्टच सांगून देतो. वल्लवीच्या डोक्यात एक कल्पना आली आहे, भन्नाट कल्पना. तीही घराबाहेर काढण्याचा प्लॅन करते आहे रमाकांत शिर्केला. तिने तिचे दागिने आणून त्याच्या झोळीमध्ये ठेवून दिली आहे आणि अंजलीची कान भरते की मला असं वाटते तो माणूस या घरात चांगल्या उद्देशाने आल्या नाही, तर आपण त्याची बॅग चेक करूया. अंजली आणि ती दोघीही त्या खोलीची झरती घेऊ लागतात. आता वल्लवीचं लक्ष असतं अंजली काय करते. अंजलीला मुद्दाम त्या गाठोड्याकडे ती पाठवते. ते गाठोडं जेव्हा अंजली उघडून पाहते तेव्हा तिला त्याच्यामध्ये रगड पैसे आणि दागिने सापडतात. वल्लवीला तर प्रश्न पडला, मी तर फक्त दागिने ठेवले होते, यात पैसे कुठून आले? आणि हा तर संत साधू म्हणतो स्वतःला, याच्याकडे एवढे पैसे कसे? ठीक आहे, पण आता चोरीचा आळ घालण्यासाठी चांगली संधी मिळाली. हे सगळं पाहून अंजलीला भडकवून वल्लवी लगेचच तिला त्याच्याशी भांडायला पाठवते. तिला माहिती भांडण झालं म्हणजे रमाकांतला ही नक्की घराबाहेर काढू शकते. आता रमाकांत अर्णवच्या खोलीत असतो. अंजली तिकडे जायसाठी निघते. इकडे मात्र भांडण चालू असतं. ईश्वरी समजवत असते अर्णवला की बाबांच्या हातून काहीतरी खा, त्यांना समजून घ्या. पण आता इथे हा माणूस चांगल्या उद्देशाने आलेला नाही आपल्या घरामध्ये आणि मी त्याची झोळी उघडून पाहिली, त्याच्यात मामीचे दागिने सापडले, घरातले पैसेही त्याच्यात आहे. हे कसे काय त्याच्याकडे पोहोचले? रमाकांत शिर्के, तू चांगल्या उद्देशाने ह्या घरात नाही ना आलेला, मला माहितीच होतं असं म्हणत ती वडिलांशी बोलू लागते. तर अंजली, बेटा हा काय आरोप लावते माझ्यावरती? तर असं म्हणत असतानाच ईश्वरी म्हणते, मला तरी वाटते कोणतरी आपल्या घरातलं त्यांना ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करते. तर इथे लगेचच अंजली म्हणू लागते की तू ना दरवेळी त्यांची बाजू घेऊ नको. वल्लवी ते डायरेक्ट आरोपच लावते, तुम्ही दोघांनी मिळून अर्धे अर्धे पैसे घ्यायचं ठरविलं असेल, दोघंही मला चोरच वाटायला लागले आहेत. असं म्हटल्यावर अर्णव आता वल्लवीला म्हणतो, मामी काय बोलताय तुम्ही, शांत व्हा, असं नाही बोलायचं. आणि राहिला प्रश्न ह्या माणसाचा, मला हा माणूस घरातच नको आहे. तर इथे तो रमाकांत म्हणू लागतो की ठीक आहे, मी घर सोडून जातो, तुम्ही भांडू नका. तर तो घर सोडून जायला निघालेला असतो. ईश्वरी त्याला थांबवते, नाही तुम्हाला मी कुठे जाऊ देणार नाही. अर्णवला ती म्हणू लागते, हे माझे सासरे आहे, मी त्यांना इथे घेऊन आले आणि मी यांना इथून कुठेही जाऊ देणार नाही. आता इथे अर्णवने वेगळा स्टँड घेतला आहे. अर्णव म्हणतो, तो कुठे जाणार नाही, तू कुठे जाऊ नको, आता मीच हे घर सोडून कायमचा इथून निघून जातो. तर हे काय बोलताय म्हणून सगळेजण घाबरतात. अर्णव मात्र आता त्याच्या निर्णयावर ठाम आहे. तो तडा लगेच खाली निघालेला असतो. त्याच्या मागे मागे घरातली सगळी मंडळी त्याला थांबवण्यासाठी निघतात. घरात हा एवढा आरडाओरडा पण आजी हॉलमध्ये येते. आजीचंही तो आता अर्णव काय ऐकत नाही. ईश्वरी त्याला थांबवत असताना ईश्वरीला तो म्हणतो की तुला आता माझी शपथ येतो, तू दरवेळेला मला शपथ घालते, तुला काय वाटतं, तुलाच घालता येतात, आता तू माझ्या मागे यायचं नाही, मी घरी परत येणार नाही, मला घरी प्रयत्न करू नको परत आणण्याचे, असं म्हणून घरातून तो निघून जातो. आता वल्लवी म्हणू लागते की हा सगळा प्रकार ह्या ईश्वरीमुळेच झाला, ह्या ईश्वरीने ह्या माणसाला घरात आणलं आणि याच्यामुळे हे सगळं घडलं आहे. आता तिच्यामुळेच हे सगळं घडलं आहे म्हटल्यावर अंजली आणि वल्लवी तिच्यावर तुटून पडतात, भांडणं करू लागतात. राकेश मात्र ह्या सगळ्या गोष्टी पाहत असतो. त्यांना खरं तर पैसे नेऊन ठेवलेले असतात बाबांच्या झोळीत. त्याला असं वाटतं हे पैसे सापडले त्याच्या झोळीत, त्याच्यामुळेच हे घरात भांडणं झाले आणि आता अर्णव घर सोडून गेला आहे ना. तर त्याने लगेचच खिशातनं मोबाईल काढला. मोबाईलमधून लगेच तो त्याच्या माणसांना फोन करून, अर्णव घरातून निघाला आहे, त्याला व्यवस्थित ट्रॅक करा, मी जसं सांगितले तसं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, ह्या वेळेला मला काही चूक झालेली अजिबात चालणार नाही, अशी दमही तो तिथे देतो. आता नक्की त्याने काय सांगितले हा प्रश्न आपल्या पुढे आहेच. इथे अर्णव कुठे गेला आहे म्हणून फोन लावून पाहताय मामा, पण आता काही मामाचा फोन अर्णव उचले ना. ईश्वरी म्हणते, काय झालं, उचलला का फोन? तर ते म्हणतात, नाही ना उचलत आहे. आता आकाश म्हणतो की त्या दादाच्या गाडीला जे ट्रॅकर आहे त्याचं लोकेशन माझ्या मोबाईलला दिसतं, तर मी एक काम करतो, मोबाईल लोकेशननुसार त्या ठिकाणी जातो आणि दादाला घेऊन येतो. तर ईश्वरी त्याच्या मागे मी पण येते म्हणत लागलेली असतानाच अंजली तिला आठवण करून देते की तू जाऊ नको, अर्णवने तुला शपथ घातली, तुझ्यामुळे तर तो घर सोडून गेला आहे, त्याला घरी परत आणायचं आहे. तरी ते सगळेजण घरातले वाट पाहत असतात, अजूनही त्याचा काही पत्ता लागलेला नाही. तर अर्णवला खरं तर ह्या राकेशच्या माणसांनी किडनॅप केलेलं आहे. ते किडनॅप करून त्याला घेऊन एका खुर्चीत बांधून ठेवतात. त्याला शुद्धीवर आल्या आल्या लगेच बेशुद्ध करून ते म्हणतात की तुला आता इथून आम्ही जाऊ देणार नाही. आता अर्णव ह्या सगळ्या संकटातनं कसा बाहेर पडणार? ईश्वरी त्याचा शोध लावू शकेल का?
आणि आकाशला फोन करून जेव्हा ईश्वरी विचारते तर तो म्हणतो गाडी आहे पण दादा नाही, माहीत नाही कुठे गेला आहे. आता राकेशचा पुढे काय प्लॅन आहे हा ईश्वरीच्या लक्षात येईल का? त्याच्या तावडीतून अर्णवला कशी सोडवते ईश्वरी? चला तर मग आपण पुढे पाहूया. तोपर्यंत घेऊया छोटीशी विश्रांती. पुन्हा भेटूया. धन्यवाद.